नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, एक रेडीमेड म्हणजे साडीला रेडीमेड ब्लाऊज आले होते. साडी पण खूप सुंदर आहे आणि याला रेडीमेड ब्लाऊज आले होते, पण कस्टमरची जी रुंदी आहे ब्लाऊजची ती खूप मोठी आहे आणि ब्लाऊज खूप छोटे आले होते. तर 36 इंचाचे ब्लाऊज आलेले आपण तयार केलेले आहे 48 इंचाची. चला तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग. आणि हा ब्लाऊज पूर्ण उकलला आला आहे आणि अस्तर पण बदलले आणि पूर्ण ब्लाऊज जे आहे ते एकदम तयार केलेले आहे, अंगात घातलेले पण दाखवलेले आहे कस्टमरने. चला तर आपण ते कसे केलेले आहे ते पाहूयात. 12 इंचाची छती आहे आणि याची तयार दाखवलेली आहे. पहा, जवळजवळ 2 इंचाचा जो आहे तो आपण पॅच द्यायचा आहे. एका बाईला पण पहा, मी बाई ब्लाऊज पण एका करून दाखवते किती कमी पडत आहे. एवढा जॉईंट आपल्याला द्यावा लागतो, एवढे ब्लाऊज कमी पडते कस्टमरला. चला आपण वेळ न करता ते कसे तयार केलेले आहे ते पाहूयात. ब्लाऊज जे आहे ते पूर्ण मी जे आहे ते उकलून घेतले, म्हणजे अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते पूर्ण वेगळे करून घेतलेले आहे, कारण अस्तर पण खूप हलके आलेले आहे. तर ते कस्टमरने सांगितले की अस्तर पण बदलून पूर्ण तयार करून द्या. पूर्ण जे आहे ते मी पूर्ण खोलून घेतले, म्हणजे उकलून घेतले. पूर्ण पार्ट जे आहे ते वेगळे करून घेतले अस्तर आणि ब्लाऊजचे. त्याला एकदा प्रेस करून घेऊया, म्हणजे जे म्हणजे तयार केलेले असते ना, त्याच्यामुळे शिलाईला आणि शिलाई मारलेली ते घुड्या पडलेल्या असतात, त्यामुळे एकदा प्रेस करून घेऊयात. आणि त्यासाठी मी थोडा सेम मॅचिंग जरा सिल्कचा ब्लाऊज पीस मिळालेला आहे, त्यासाठी जॉईन करण्यासाठी मी सिल्कचा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. चला आता याला प्रेस करून घेते. अस्तर जे आहे ते एकदम परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यावर आपल्याला ठेवून जे मेन ब्लाऊज आपण उकलून घेतलेले आहे त्याच्यावर आपल्याला ऍडजस्ट करून तयार करायचे आहे. अस्तर खालचे जे अस्तर आहे ते मी एकदम परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे. केवढा भाग जो दिसत आहे त्याला आपल्याला जॉईन करायचा आहे, कमी पडत आहे तो, त्याला आपल्याला कापड जॉईन करायचे आहे दोन्ही साईडला. आणि उंचीलाही आपली उंची कमी आहे आणि दोन्ही साईडला फिटिंगलाही कमी आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचा आहे. समोरचा भाग आहे फ्रंट साईड. फ्रंट साईडला आपले दोन भाग काढून घेतलेले आहेत आणि समोर हुक ह्या ब्लाऊजला रेडीमेड ब्लाऊजला जे आहे ते चेन आली होती, तर चेन कट करून आपल्याला समोरच्या साईडला हुक बनवायचे, हुक लूक पट्टी करायची आहे, तर समोरच्या साईडला कट करून घेतले. आणि जो कमी पडतो भाग त्यालाही पिसाचा भाग आपल्याला जॉईन करायचा आहे. तर ही डिझाईन आता बरोबर येण्यासाठी पहा मी कुठे कुठे जोड दिलेला आहे हे पहा तुम्ही. आणि ब्लाऊजही एकदम फिनिशिंग आणि परफेक्ट असे तयार झाले. चला आता आपण त्याची शिलाई पाहूयात. ह्या बॅक साइड घेतली, बॅक साइडला मी असे जेवढे मला लागते तेवढ्या मापाचे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि फिटिंगच्या साईडला जॉईंट देऊन घेतला. जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून घेतली. ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला करून घेणार आहे आणि वरचा जो भाग आहे एक्स्ट्राचे कापड जॉईन केलेले ते कट करून घेतले. आणि हाच तुकडा मी जो शोल्डरच्या साईडला जॉईन करून घेतला. म्हणजे आपली उंची जी आहे ते उंची तयार ब्लाऊजची उंची जी आहे ते जास्त आहे आणि ही रेडीमेड ब्लाऊज आलेली आहे त्याची उंची कमी आहे, त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे उंची वाढते आणि तुम्हाला जॉईंटही लक्षात येणार नाही कुठे जॉईंट दिलाय ते. असा जॉईंट दिला, परत एक दाबटीप मारून घेतली. दोन्ही पार्टला ह्याच पद्धतीने करून घ्यायचे. हे पाच साईडला जॉईंट देऊन घेतला आणि आता वरच्या साईडला जो शोल्डरच्या साईडला जॉईंट देऊन घेतला. पाठीचा भाग जो आहे तो एकदम
असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला अस्तर ठेवून परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला हे जॉईन करायचे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. कारण गळा जो असतो तो कमी जास्त असतो, आपल्या अस्तरचा कट केलेला कमी असतो, ह्याचा जास्त असतो. तर आपल्याला परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी पहा मी गळा जो आखलेला आहे त्याला चौकोन बॉक्स आखून घेतला, त्याला खालच्या साईडला छापून घेतली असे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार जो द्यायचा आहे तो आकार असा व्यवस्थित येतो आणि जी शोल्डर जॉईन करायची असते, गळ्याची रुंदी जी जॉईन करायची असते ते बरोबर येते. म्हणजे गळा जर जास्त झाला तर आपला गळा उतरण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे ह्या पद्धतीने करून घ्यायचे. फक्त गळा जो आहे तो आपल्या मापापेक्षा थोडा मोठा होतो. ह्या पद्धतीने एकदम सेंटर काढून घेतला आणि अशा टाचण्या लावून घ्यायच्या, पूर्ण पार्टला टाचण्या लावून घेतल्या. पूर्ण साईडनी अशा टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे फिटिंग आपली जी शिलाई मारायची आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग येते. म्हणजे कापड आपल्या इकडे तिकडे सरकणार नाही, त्यामुळे पूर्ण साईडला टाचण्या लावून घेतल्या. पहा आपल्याला गळा रुंदी जिथं आपण एक निशाणी केली होती तिथपर्यंत आपल्याला बरोबर आणि परफेक्ट अशी बसलेली आहे टाचण्या, त्यामुळेच आपल्याला हे टाचण्या लावून घ्यायच्या असतात. आता जसे गळ्याचा आकार आहे तोच आकार आपल्याला शिलाई मारून घ्यायचा. एकदम साईडने जिथं आपण जे वर्क आलेले आहे त्याच्या साईडने जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण शिलाई करून घ्यायची. एका हाताने अशी व्यवस्थित करत करत आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाली, एकदा चेक करायचे व्यवस्थित आलेले आहे का, खालच्या वरच्या साईडने एकदा चेक करून घ्यायचे बरोबर आलेले आहे का, कुठेही कमी जास्त झालेले नाही, एकदम परफेक्ट असे आलेले आहे. तर आता आपण खालच्या साईडने एक टिप मारून घेऊ कमरेकडच्या साईडला. एकदा व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर आपण खालची टिप मारून घ्यायची. आपली टिप जी आहे ती मारून झालेली आहे. आता आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊया. हे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. आता छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे आपल्याला पलटी मारायची आहे. तर पलटी मारल्यानंतर अजिबात चोळ घोळ येणार नाही या पद्धतीने. आता आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. आपल्याला कुठे कॅनव्हासची गरज पडणार नाही, इतक्या पद्धती सुपेरियर पद्धतीने येते. एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने आलेला आहे, कुठेही कमी जास्त नाही किंवा डिझाईन पण एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. आता त्याच्यावर एक दाब टिप मारून घेऊया. याला परत पायपिंग पण लावायची आहे, पण आधी एक टिप मारून घेतली म्हणजे कापड आपले व्यवस्थित राहते. हे टिप नाही मारली तरी चालते, तुम्ही प्रेस करून घेतले तरी चालते, पण मी एक टिप मारून घेतली आणि खालच्या कमरेकडच्या साईडला एक दाब टिप मारून घेतली. आता चारही साईडने पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक असे जॉईन करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला जी बाकीची शिलाई करायची आहे तर ती एकदम व्यवस्थित येते. पहा एक्स्ट्राचे पूर्ण कापड कट करून घेतले मी. त्याला टक्स मारायचे आहेत, पाठीच्या साईडला 2 टक्स मारायचे. कारण शोल्डर आपले जे मोंडा आहे मोंड्याच्या साईडला टिप मारून घ्यायची, कारण कापड जे आहे ते सुळसुळे असल्यामुळे कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे चारही साईड टिप मारून घेतली आणि टक्स मारून ह्या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून झालेले आहेत. आपल्याला आता पायपिंग करायची आहे, तर मी रेडीमेड पायपिंगचा वापर केलेला आहे. पायपिंग केल्यामुळे अजिबात ब्लाऊज तुम्ही अल्टर केलेले आहे का हे पण लक्षात येणार नाही. तर त्यासाठी मी रेडीमेड पायपिंगची वापर केलेला आहे. अशी रेडीमेड पायपिंग जी आहे ती खालून ठेवून घेतली आणि या पद्धतीने जसे व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे जॉईन करून घेतले. परत एक डबल टिप, एक टंजनच्या अंतराने परत एक डबल टिप मारली, म्हणजे पायपिंग जे आहे एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग येते. खालच्या साईडने पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आलेलं आहे. तर बॅक साईड तयार झाली. आता फ्रंट साईड तयार करायची. फ्रंट साईड तयार करण्यासाठी मी मधोमध असे सेंटर असे बरोबर मध्यभाग करून कट करून घेतले. आपल्याला हुक लूक पट्टी करायची आहे आणि हे रेडीमेड ब्लाऊजला चेन आलेली होती साईडला, त्यामुळे चेन काढून टाकून आपण हुक लूक पट्टी तयार करणार आहोत.
अस्तर जे मी कट केलेले आहे ते असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. पहा मी अस्तर कट करताना मी गोल गळा कट केलेला होता आणि याच्यात पानशेप गळा आहे, तर मी त्या अस्तरलाही कसा जॉईन दिलेला आहे पहा. कारण ही चूक होऊ शकते, लक्षात येत नाही आपल्या कट करताना, तर त्यालाही जॉईन कसा द्यायचा हे लक्षात आले पाहिजे. आता अस्तरला जॉईन देण्याआधी मी साईडला मी जॉईन करून घेतले कापड, आपल्याला जे फिटिंगला कमी पडते तेवढे जे आहे ते कापड बॅक साईडला जसे दिले त्याच पद्धतीने मी ह्यालाही जॉईन करून घेतले, वरच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला. तुम्ही ह्या पद्धतीने कधी ब्लाऊज तयार केले होते का, मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पहा आता आपले जॉईन करून झालेले आहे. आता आपण अस्तर जॉईन करूया. अस्तर जॉईन करण्यासाठी मी पहा गोल गळा कट केलता आणि तयार ब्लाऊजला आलेला आहे पानशेप आहे, हे लक्षात आले नाही कट करताना, त्यामुळे मी ह्या पद्धतीने अस्तरला मी जॉईन कसा दिला हे पहा. म्हणजे तुम्हालाही जर अशी चूक झालेली असेल तर तुमच्याही लक्षात येईल. जसा आकार आहे त्या पद्धतीनेच आकार मी कट केलेला होता. आता तोच आकार जसा व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि गोल गळ्याला जॉईन करून घ्यायचा. जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे कापड ठेवून घ्यायचे आणि फक्त जे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तुकडा, तो तुकडा फिरवून घ्यायचा, म्हणजे टीप जे आहे ते व्यवस्थित येते आणि आपला जॉईंट एकदम बरोबर आणि परफेक्ट बसतो. आपले जॉईंट करून झालेला आहे. पहिले आता छोटे छोटे कट्स मारूया, जे कॉर्नर जे आहे ते एकदम व्यवस्थित येतो. लक्षात येणार नाही जॉईंट दिलेला आहे का. आता एक वरून दाबटीप मारून घ्यायची. पहा तुमच्याही लक्षात आले का आपण जॉईंट दिलेले आहे, एकदम व्यवस्थित येते आणि गळा जरी जॉईंट केला तरी कुठेही लक्षात येणार नाही. आता मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचे. दोन्ही पार्ट ह्या पद्धतीने तयार केले. आता मेन फॅब्रिक ठेवून घेऊन आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आपण मेन फॅब्रिक ठेवून घेणार. खालून वरून एकदम व्यवस्थित असे चेक करून घ्यायचे आणि टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला टीप मारायला सोपे जावे. हे टाचण्या लावून घेतल्या, एकदा चेक केले की आपली बरोबर डिझाईन आलेली आहे का आणि खालचे जास्त आहे ते बरोबर आलेले आहे का. आणि वरच्या साईडने म्हणजे डिझाईन जे आहे ते दिसते आपल्याला, लक्षात येते. त्यामुळे ह्या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची गळ्याच्या साईडला. परत एकदा चेक केले आणि एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घेतले. आता ह्यालाही छोटे कट मारायचे, कॉर्नर जिथे आहे तिथे कट मारून घेतला. आता ह्याला आपण आतला भाग बाहेर म्हणजे पलटी मारूया. ह्याला वरून आता दाबटीप देऊन घ्यायची. आपण दाबटीप देऊन घेतली. आता चारी साइड जॉईन करून घ्यायच्या. असे व्यवस्थित एकदा चेक करायचे आणि चारी साइड जॉईन करून घ्यायच्या, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर असे जॉईन करून घेतले. चारी साइड जॉईन करून झाल्या. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्या. पहा किती जोड दिलेला आहे आपण आणि ब्लाऊज केवढे होते आणि आपल्याला जॉईन किती द्यावा लागला हेही तुमच्या लक्षात आलेच असेल. थोडंफार कापड जे आहे ते 19-20 आहे, त्यामुळे लक्षात येते मी जॉईन किती दिलेला आहे ते. आता तिथेही थोडेसे मोंड्याच्या साईडला आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते कमी पडत होते, तिथेही मी अशा पद्धतीने जॉईन दिला, म्हणजे कुठेच ब्लाऊज आपल्याला उसवल्या जाणार नाही किंवा उकलणार नाही. ह्या पद्धतीने खूप फिनिशिंगने ब्लाऊज तयार केलेले आहे. जॉईंट देऊन झाला, एक्स्ट्राचे कापड कट केले. पहा लक्षात येते का, कुठेच लक्षात येत नाही. आता याला आपल्याला रेडीमेड पायपिंगचाच वापर केलेला आहे. पुढच्या साईडलाही गळ्याला अशी पायपिंग करून घेतली, डबल टिप मारून घेतली. आता याला टक्स मारायचे आहेत.
आता टक्स साठी एक 4 इंचावर निशाणी केली, परत 1 इंचावर केली आणि दोन्हीचा मध्य एकदम बरोबर सेंटर काढला, परत 4 इंचावर एक रेष ओढून घेतली आणि दोन्ही पॉइंट असे जोडून घेतले. म्हणजे हा खालचा जो टक्स असतो तो मोठा असतो, 1 इंचाचा, 1.5 इंचाचा, 2 इंचाचा, तुम्ही तुमच्या बॉडी मेजरमेंट नुसार घेऊ शकता. पण मी याला 1 इंचाचा टक्स घेतला तरी अंगात एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असे बसते. आता साईडचे जे 2 टक्स आहेत ते छोटे असतात. ह्या पद्धतीने असे टक्स मारून घेतले. तिन्ही टक्स मारून झालेले आहेत. आता दोन्ही साईडचे ह्याच पद्धतीने टक्स मारून घेतले. आता खालची पट्टी लावून घ्यायची. त्याच्या आधी आता काच बटन पट्टी लावून घेऊया. काच बटन पट्टी लावताना फिनिशिंग साठी काही टिप्स बघा. हे पहा, वरच्या साईडने कसे दुमडून घेतलेले आहे, म्हणजे फिनिशिंग साठी खूप सुंदर येते फिनिशिंग ह्या पद्धतीने, कारण आपण गळ्याला पायपिंग त्या आधीच लावून घेतलेली आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित येते. आता आपण एक दाबटीप मारून घेऊया. दाबटीप मारून घेतली. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता ही पूर्ण पट्टी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे, म्हणजे हुक लावायचे आपल्याला ह्या पट्टीवर. दुमडून घेऊन एक टीप मारून घेतली. तुम्ही याला तुरपाई करू शकता, पण मी टीप मारलेली आहे. ह्या पद्धतीने एक पट्टी लावून झालेली आहे. आता हे हुक पट्टी झाली. आता आय पट्टी लावायची आहे. आय पट्टी लावतानाही वरच्या साईडने ह्याच पद्धतीने दुमडून घ्यायचे आणि सरळ पट्टी जॉईन करून घेतली. परत एक दाब टीप मारायची आणि ही टीप जी आहे ते अस्तरवर येईल, म्हणजे जी पट्टी आहे त्या पट्टीवर येईल या पद्धतीने मारायची. आता बरोबर ठेवून अशी परत एक टीप मारून घेतली. मी याला दोऱ्याचे आपले मशीनचे आय न करता दोऱ्याचे आय करणार आहे, कारण हे जे वर्कचं कापड आहे आणि दोऱ्याचे जर मशीनचे आय केले तर ते अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे मी दोऱ्याचे आय करणार आहे. एकदम सेंटरला एक मारली आणि पट्टी जिथे जॉईन केलेली आहे तिथे एक मारून घेतली. पहा किती सुंदर आणि फिनिशिंगनी ब्लाउज जे आहे ते तयार झालेले आहे. कमरेकडचा जो खालचा भाग आहे त्याला पट्टी जॉईन करून टीप मारून घेतली. आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करूया, म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड एकमेकाला अशी अटॅच करायची. दोन्हीकडचे शोल्डर जे आहेत ते जॉईन करून झाले. एकदम सुरुवातीला आणि शेवट असे लॉक करून घ्यायचे. पाठीला जी लेस होती कमरेकडच्या साईडला ती काढून घेतलेली होती, त्यामुळे आता ही लेस लावून घेऊयात. हे लेस जे आहे ते लावून झालेले आहे, म्हणजे एकदम ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंग आणि कुठेही तुम्ही असे तयार केलेले आहे ब्लाऊज लक्षातही येणार नाही. स्लीव्हजला जॉईंट पहा कसा द्यायचा आहे, तो दोन्ही साईडने आपल्याला एकसारखा जॉईंट द्यावा लागणार, कारण ही जी स्लीव्ह आहे ती खूप कमी आहे. ह्या पद्धतीने जॉईंट देऊन घेतला. एक दाबटीप मारून घेतली. एक साईडचा जॉईंट झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला ह्याच पद्धतीने घ्यायचा. खालच्या साईडने थोडे एक्स्ट्रा कापड ठेवलेले आहे आणि आपल्याला ते आतल्या साईडला दुमडून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला जे अस्तर जोडायचे आहे त्याला एकदम व्यवस्थित येते. बरोबर सेंटरला जो आहे तो डिझाईनचा पार्ट येतो आणि दोन्ही साईडला प्लेन येतो. ह्या पद्धतीने स्लीव्ह जे आहे ते तयार करून घेतलेले आहे. आता आपण ब्लाऊजला जॉईन करून घेऊया.
एकदम बरोबर आहे काय चेक करायची, एक्स्ट्राची आली असेल तर कट करून घ्यायची आणि ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज तयार केले होते का, छोट्या ब्लाऊज पासून मोठे ब्लाऊज, नक्कीच मला कमेंट करा. ह्या पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे, कस्टमरला तो खूप आवडले. एवढा जॉईंट आलेला आहे आपल्या स्लीव्हला आणि ज्या फिटिंगच्या साईडला आहे बराच जॉईंट आलेला आहे, वरच्याही साईडला दिलेला आहे, अंगात घालून घातलेली तुम्हाला दाखवलेली आहे. चला तर मग नक्कीच एक कमेंट करायला मात्र विसरू नकाच. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.